गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 अमरावती शहरातील गाडगीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली। तपोवन संस्थेच्या जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणाचा अमरावती शहर गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसातच उलगडा केलाय। धक्कादायक म्हणजे या प्रकरणात मृत तरुणीचा मावस भाऊच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। मात्र त्यांनी बहिणीची हत्या का केली याचे अद्याप कारण समोर आलेलं नाही। या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी तपोवन संस्थेच्या जंगल परिसरात एका तरुणीचा जळालेला मृतदेह आढळून आला होता। मृतदेहाची अवस्था अत्यंत विद्रूप असल्याने सुरुवातीला ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। अमरावती शहर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर वेगाने चक्रे फिरवत घटनेचा छडा लावला। तपासादरम्यान परिसरातील तसेच शहरातील विविध ठिकाणावरील 300हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली। तसेच मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला। या तपासातून मृत महिलेची ओळख काजल जितेंद्र इंगळे अशी पटली। त्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबियांची चौकशी सुरू केली। चौकशी दरम्यान तिचा मावस भाऊ चेतन सुनील थोरात याच्यावर पोलिसांचा संशय बळावला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने काजलचा खून केल्यानंतर तिची ओळख पटवणे आणि पुरावे नष्ट व्हावेत या उद्देशाने मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळला। मात्र गुन्हे शाखेच्या तपासामुळे आरोपीचा हा प्रयत्न निष्फळ ठरला। या प्रकरणात आरोपी विरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्यासंदर्भातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले पुरावे नष्ट करण्यासाठी फेकून दिलेल्या वस्तूंचा शोध पोलीस घेत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।